तर बापू आंधळे खून प्रकरणातील आरोपी महादेव गित्तेचा एक व्हिडिओ जितेंद्र आव्हाडांनी एक्स वरती पोस्ट केला होता। याबाबत महादेव गित्तेच्या पत्नीने आता अनेक धक्कादायक खुलासे केलेत। महादेव गित्ते याला कोठडीमध्ये उपचार देखील मिळत नसल्याचं सांगितलंय। मीरा महादेव गित्ते यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी स्वानंद पाटील यांनी। महादेव गित्ते यांच्या पत्नी मीराताई गित्ते आपल्या सोबत आहेत। ताई, काही दिवसापूर्वी जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आहेत जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केलं होतं, ज्या ट्विटमध्ये महादेव गित्तेंचा एक व्हिडिओ आहे। त्या व्हिडिओवर ते आपला जे बापू आंधळे खून प्रकरणाबाबत काही माहिती देतात। काय नेमकं तो व्हिडिओ होता आणि तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यावर? माझं एवढंच म्हणणं आहे की सध्याच्या स्थितीला जो गुन्हा घडलाय तो गुन्हा काही आपण घडवलेला नाहीये। हे सगळं सापळा रचून सगळ्या गोष्टी करून घडवलेलं आहे। आणि जितेंद्र आव्हाड साहेबांनी जेवढं सांगितलंय जबाबामध्ये, जे माझ्या मिस्टरांनी व्हिडिओ मध्ये सांगितलं ते सगळं काही खरं आहे आणि याच्यावर मला न्याय भेटेल याची मला पुरेपूर खात्री आहे। महादेव गित्ते त्या व्हिडिओत म्हणतात की माझा या प्रकरणाचा संबंध नव्हता, मला गोवलं गेलं होतं आणि तसंच बापू आंधळे यांच्यावर जो हल्ला झाला तो मी केलेला नाहीये। मात्र ते त्या प्रकरणात आरोपी आहेत असं सध्या तरी याच्यावर दिसतंय आपल्याला, गुन्हा दाखल झाला त्याप्रमाणे। हो, ते बोलतात ते बरोबर आहे ना, कारण का तर आरोपी नसलेले अशा भरपूर गोष्टी आहेत की त्या ठिकाणी बबन भाऊ गित्ते नसताना देखील त्यांनाही आरोपी केलेले आहे। हे कुणाचंही नाव करू शकतात आणि कुणालाही आरोपी करू शकतात, कारण का तर त्यांना त्यावेळेस ती गोष्ट घडून आणायचीच होती। त्यांना त्या ठिकाणी प्रत्येकाचे नाव घ्यायचे होते। माझ्या पतींना त्यांनी वारंवार सांगितलं होतं की तू बंगल्यावर चल आणि तू त्यांचे काम ऐक। फक्त माझे पती विकले गेले नव्हते, विकले गेले नसल्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी ही गोष्ट घडून आणली। एक तर तू बंगल्यावर चल, नाहीतर मग तुला जीवे मारून टाकण्याचे पुढून सांगितलेलं आहे। मग त्यांनी तीच गोष्ट केली आणि त्या ठिकाणी बापू आंधळेला सुद्धा त्यांच्या स्वतःच्या सहकार्यांनी मारलेलं आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे। कारण अचानक येऊन हमला केला, त्या ठिकाणी आमचं जो काही हत्यार वगैरे हे असं काही नव्हतं, कारण आम्ही त्यांच्या आजीच्या गोड जेवणावर तिथून आलेलो होतो। त्यांचा म्हणजे एक विचार जर केला तर ते वेगळ्या अवस्थेत होते त्यांची आजी नसल्यामुळे। हे सगळं घडलेलं असताना ही गोष्ट घडून गेली आणि त्यांनी त्यांच्या आरोपींनी त्यांच्या सहकार्याला मारून ते फरार झालेले। यात जे महादेव गित्तेंनी व्हिडिओ सांगितलेलं आहे की काही FIR पण दाखल झाली होती, पण ते नंतर नाव वापस घेण्यात आले। हो, FIR मध्ये वाल्मिक बाबूराव कराड यांचं नाव 307 मध्ये घेतलेलं आहे आणि वारंवार घेतलेलं आहे। लेखीमध्ये तर आहेच, पण व्हिडिओ मध्ये सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। तर त्या ठिकाणी ते नाव असताना देखील ससानी हे अधिकारी होते तपासामध्ये, तर त्यांनी त्या ह्याच्यामध्ये वाल्मिक बाबूराव कराड यांचं नाव वगळून टाकलेलं आहे। तर माझं एवढंच म्हणणं आहे की हा तपास परत एकदा हे करा आणि जे वाल्मिक बाबूराव कराड आहे त्यांचं नाव 307 मध्ये घेऊन त्यांना त्याची शिक्षा द्या। नक्कीच। तर या होत्या महादेव गित्ते यांच्या पत्नी मीराताई गित्ते यांनी जे आपलं संपूर्ण मागणी ही आता मांडलेली आहे आणि आता याच अनुषंगाने यावर सरकार काय कारवाई करते याकडे आपलं लक्ष असणारच आहे। NDTV मराठीसाठी मी स्वानंद पाटील, बीड।